राहून राहून मला एकच शंका आहे बघा. कसली? इथे पैठणात रोज शेकडो वाद आणि तंटे निवाड्यासाठी येतात. त्यात या संन्यासाच्या पोरांच्या शुद्धीकरणाची गोष्ट मान्यच करण्यासाठी धर्मपीठाने आडेविडे घेतले नाहीत म्हणजे झालं. असं कसं अमान्य करतील? अहो, पोरांना न्याय मिळवून देणं हेच तर त्यांचं काम आहे. हो, पण कुणाचे विचार कधी कोणती वाट धरतील हे तर नाही ना सांगू शकत आपण. आणि त्यातूनही धर्मपीठात उभं राहण्याची मान्यता जरी मिळाली तरी या लेकरांची बाजू कोण मांडणार? मी आहे ना, मी मांडेन, पण मिळालेली संधी अशी व्यर्थ जाऊ द्यायची नाही. तुमचे म्हणणे खरे. मी तुमची काळजी समजू शकतो, पण हे दक्षिण काशीचे धर्मपीठ आहे. इथला न्याय भावना नाही तर शास्त्र पाहतो, केवळ शास्त्र. इथल्या ब्रह्मवृंदांसमोर आपला निभाव लागायला हवा. सर्व भावंडांच्या वतीनं मी बाजू मांडतो, कारण आम्हाला दया नकोय. समाजाच्या समाधानासाठी आणि आई बाबांचा त्याग पूर्णत्वास नेण्यासाठी शुद्धीपत्र हवंय, आणि तेही शास्त्राच्या आधारावरच. पण तोच शास्त्राधार सापडायला हवा ना. मीही खूप ग्रंथ धुंडाळले, पण तुम्हा लेकरांसाठी प्रमाण ते काही मिळालं नाही. ज्ञानात ते तू कसे साधणार? यत्न करीन. पांडुरंगाच्या मनी असेल तर त्याचं सहाय्य लाभेलच. ज्ञाना, ज्याचे मन शुद्ध त्याचे पाठी ईश्वर असतो असे जे काही म्हणतात ते काही उगाच नाही. तो तुम्हाला सहाय्य करेलच, पण माझ्या परीने जे काही करता येईल ते मी करेन. तुमची बाजू मी मांडेन. तुम्ही चला माझ्या सवे, आपण इथल्या ब्रह्मवृंदांसमोर आपली बाजू मांडूया. पण आता वेळ दवडण्यात काहीही अर्थ नाही. ज्ञाना, तू चल माझ्या सवे, आपण ब्रह्मवृंदांसमोर आपला विषय मांडूया. चालेल. येतो. पांडुरंगा, यांच्या यत्नाला फळ येऊ दे रे बाप्पा. आता तुम्हीच सांगा शास्त्री बुवा, अशा धर्मभ्रष्ट संन्याशाच्या मुलांना आपण आपल्या धर्मसभेत उभं राहू द्यायचं? नाही नाही, अशानं आपल्या धर्मपीठाची प्रतिष्ठा आपणच धुळीत मिळवल्यासारखे होईल. नाही, कदापिही नाही. हे सांगायचा प्रयत्न करतो मी. या या या, बसा गिरी पंडित, बसा. बोला, कसं काय येणं केलं? इतकंच महत्वाचं काही होतं म्हणून बोलायला आलं. तेव्हा सरळ मुद्द्यालाच हात घालतो. हा ज्ञाना, आळंदीच्या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांबद्दल आपण सारेच जाणतो. संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश केला म्हणून आळंदीकरांनी त्यांच्यावर ग्रामण्य टाकले. पुढे मुलांना मुंजीचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून आळंदीच्या न्यायसभेने दिलेला देहदंड त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने स्वीकारला. पण या साऱ्याला शास्त्रात योग्य असे प्रमाण कोणालाच मिळाले नाही. मुलांना मुंजीचा अधिकार मिळावा म्हणून आळंदीच्या न्यायसभेने पैठणच्या न्यायपीठाकडून शुद्धीपत्र आणावयास सांगितले. म्हणून ही पोरकी पोरं आज आपल्या दारी येऊन उभी टाकली. आपण त्यांना सहाय्य करावयास हवे ना. पैठणच्या न्यायसभेत उभं राहण्याची अनुमती त्यांना मिळायला हवी. पुरे गिरी पंडित, आम्ही आपले सर्व बोलणं ऐकून घेतलंय. आता आम्ही जो प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर द्या. हे अशा प्रकारे एखाद्या संन्याशानं गृहस्थाश्रम स्वीकारल्याचं एक तरी उदाहरण यापूर्वी आपण ऐकलं आहे का? यांनीच काय, अहो अवघ्या पंचक्रोशीत कुणी ऐकलं नसेल. या जिथे श्री क्षेत्र पैठण मधीलच विद्वान या अशा गोष्टींची अनभिज्ञ असतील, तिथे मग धर्मसभेत संन्याशाच्या पोरांना उभं करणं म्हणजे महापातकच नाही का? शास्त्री, क्षमा करा, मी मध्ये बोलतोय. पण एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण पुराणामध्ये नसेल तर त्याला पाप ठरवून मोकळं व्हायचं असं तरी कुठे लिहून ठेवलंय? गीता ग्रंथ माणूस धर्म शिकवतो. तुला काय रे माहित गीतेबद्दल? त्यातल्या गोष्टींबद्दल तू काय सांगतोस आम्हाला? बाबांनी शिकवलंय. त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते कधी शब्दातून, कधी अनुभवातून, तर कधी कृतीमधून ते मांडत गेले. बघताय ना, अजून काही अतिशहाणपणा मुरलाय ना तुमच्या अंगात, हा देखील तुमच्या बापामुळेच. मी तर म्हणतो संन्याशाच्या पोरांच्या कानी शब्दसंहिता सुद्धा पडू द्यायला नको होती.
परंतु इथे तर तुमच्या बापानं धर्मग्रंथ, गीता ग्रंथ, वेद, अरे काय काय पढवलं नाहीये तुम्हाला? हा सगळा अधर्मच आहे, नाही तर काय काय सांगा ना. हो हो, हा अधर्मच आहे. मी सुद्धा केशव शास्त्रींच्या मताशी सहमत आहे. नाही, या मुलांना पैठणच्या धर्मसभेसमोर उभं राहण्याचा अधिकार नाही. अजूनही आम्हाला न्याय मिळेल की मनातली आशा घेऊन आम्ही आता कुठे जायचं? जन्मभर ग्रामण्य सोसलेल्या, आई वडिलांचं मायेचं छत्र हरवलेल्या या पोरांना आपणच सहाय्य करायला हवे ना. नाही नाही नाही, ते जमायचंच नाही गिरीपंडित. हे बघा, उगीच शब्दाने वाद वाढण्यापरीस तुम्हीच आता ही गोष्ट स्वीकारा की या मुलांना धर्मसभेत उभं राहता येणार नाही आणि आम्हाला मोकळं करा. स्वारी कुठे बाहेर निघालीये का? हे बघा, बाहेर जाताना उगाच रडगाणं गाऊ नका. मी आपला साधाच प्रश्न विचारला होता. जर इकडून याचं उत्तर नीट आलं असतं तर मी पैठणला निघालो आहोत. झालं समाधान? पैठणला? हो. आज पावे तो आमची अशी इच्छा होती की त्या कारत्यांना धर्मसभेपुढे उभंच राहू देऊ नये, पण आता आम्हाला वाटतंय की उभं राहू द्यावं. आमच्यामुळे जसं इथल्या न्यायसभेनी त्या धर्मबुडव्या विठ्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं, तसं पैठणच्या न्यायसभेनी जर त्या कारत्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं तर शांतम पापम. आपली अनुमती असेल तर एक बोलू? जे विधिलिखित आहे ते होईलच. जर त्या मुलांनाही देहांत प्रायश्चित्त व्हावं असा दैवयोग असेल तर ते होईलच. आपण तिथे गेलात तरीही आणि नाही गेलात तरीही. वा वा वा, आज पहिल्यांदा तुम्ही आम्हाला आनंद वाटेल असं काहीतरी बोललेला आहात. आज सूर्य कोणीकडे उगवला म्हणायचा. आणखीन एक बोलू? आपण जर पैठणला गेलात तर ही वार्ता आळंदीकरांपासून फार काळ लपून राहणार नाही. आणि जर मुलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं तर सगळ्यात मोठा उत्सव आळंदीतच होईल. आपला मान वाढेल. आणि हे सगळं बघायला आपणच इथे नसाल तर आवडेल आपल्याला. शांतम पापम, शांतम पापम. या शास्त्री बुवा, मुळात हे प्रकरण न्यायसभेपुढे उपस्थित करण्याच्या पात्रतेचं नाहीये. मालक, गिरी पंडित आले. शास्त्री बुवा, या विषयावर आपण नंतर बोलू. या तुम्ही. मालक, पाठवून दे त्यांना आत. प्रणाम विनायक शास्त्री. प्रणाम गिरी पंडित, प्रणाम. बसा. कसे काय येणे केलेत? विनायक शास्त्री, आज्ञा ना. आळंदीच्या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा मुलगा, त्यांच्या देहांत प्रायश्चित्ताबद्दल आपण बोललो होतो, आपणास आठवत असेल. असेल असेल, पण मग याला इथं कशाला आणलं? आमच्या गृही विटाळ कालवायला? यांच्यावर तर ग्रामण्य टाकले आहे ना. ग्रामण्य आळंदीकरांनी टाकलंय विनायक शास्त्री.
पैठणकरांनी नाही. आणि हे द्विज आहेत. धर्म आणि वर्ण व्यवस्था ग्रहस्थाला लागू होते, संन्याशाला नाही. आणि संन्यासाश्रमातून ग्रहस्थाश्रमात आलेल्यांना तर नक्कीच नव्हे. उलट पक्षी तोच धर्म बुडवलाय याच्या वडिलांनी. संन्यासाश्रमातून ग्रहस्थाश्रमात येण्याचं प्रायश्चित्त घेतलंय त्यांनी. त्यानंतरही आळंदीकरांनी टाकलेल्या ग्रामण्यापासून आज पावेतो या मुलांनी खूप सोसलंय. आता या मुलांना मुंजीचा आणि शिक्षणाचा अधिकार हा मिळायलाच हवा. या मुलांना न्यायसभेत उभं राहण्याची अनुमती मिळावी एवढीच माझी विनंती आहे. संन्याशाच्या मुलांना मुंजीचा आणि ज्ञानार्जनाचा अधिकार मिळणं कठीण आहे. प्रकरण धर्मपीठासमोर न मांडताच त्याचा निवाडा कसा होऊ शकतो? कारण धर्मपीठासमोर असं प्रकरण उभं राहूच शकत नाही. धर्मसभेमध्ये जर का असं अधर्म माजवणारं प्रकरण उभं राहिलं तर तो धर्मसभेचा अपमान ठरेल. विनायक शास्त्री, मुलं खूप आशेने आली आहेत आळंदीहून. मग आमच्या दक्षिण गंगेचे म्हणजे गोदामाईचे दर्शन मिळाले की त्यांना. या श्री क्षेत्री म्हणजे पैठणात येण्याचे सार्थक झाले. ते झालंच, पण आम्हाला एकदा तरी ब्रह्मेश्वर शास्त्रींना भेटण्याची आणि त्यांच्यासमोर आमची बाजू मांडण्याची संधी द्या. मी आपणास विनंती करतो. तुझ्या या केविलवाण्या आणि गोजीरवाण्या चेहऱ्याला हा विनायक शास्त्री भुलणार नाही. आणि ब्रह्मेश्वर शास्त्री तर तुमच्यासारख्या अधर्मी मुलांना समोरही येऊ द्यायचे नाहीत. आता कसलीही अपेक्षा न बाळगता इथून आळंदीस निघून जाणे हेच तुमच्या भाग्यात लिहिले असेल तर त्याला तुम्ही तरी काय करणार रे बाळांनो? अहो विनायक शास्त्री, या गिरीपट्टी. मला तर आपण पैठणला आलोय असं वाटतच नाहीये. तेच सारं इथेही होतंय. भीतीनं दबलेला माणूस हा सर्वत्र सारखाच वागतो. आपण अन्याय्य वागतोय हे त्याला ठाऊक असतं, पण त्याने स्वतःचा आत्मा दुसऱ्याला स्वाधीन केलेला असतो. पण धर्मसभेत उपस्थित न राहू देता निवाडा करणारे हे विनायक शास्त्री आहेत तरी कोण? सुपाना, काहीही झालं तरी थोरांचा असा अनादर करू नये. काका हो, हे सारं असह्य होत चाललंय. ते काही नाही. त्रागा करत बसण्यापेक्षा आपण ह्यावर काहीतरी तोडगा शोधायला हवा. माझ्या भावांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून मी सरळ जाईन न्यायशास्त्रींकडे. मी मांडेन ना आपली बाजू. आई बाबांच्या शिकवणीपासून ज्ञानादादांनी रचलेल्या हरिपाठापर्यंत अगदी सगळं सांगेन त्यांना. ते म्हणाले तर हरिपाठाचे अभंग गाऊनही दाखवेन. निष्पाप जीवाच्या आकांताने दगडालाही पाझर फुटते असं म्हणतात. मग ही तर माणसं आहेत, ते नक्की ऐकतील. तुझी तळमळ मला कळते मुक्ते, पण हे शक्य नाही. का? मी करून दाखवेन ना शक्य. मी लहान आहे म्हणून ते माझं ऐकणार नाही, हीच चिंता आहे ना तुमची? नाही नाही, असं अजिबात नाही. एक वेळ ते ऐकूनही घेतील, पण त्यांना सहजासहजी भेटता येणं शक्य नाही. त्यांची प्रतिष्ठा फार मोठी आहे. म्हणजे आता लेकरासनी धर्मसभेत उभं न राहताच आळंदीत परतावं लागल? म्हणजे इतके दिवस ज्यासाठी धावाधाव केली विठ्ठल पंतान रुक्मिणीनं, ज्यासाठी आपला जीव व्हायला, याला काहीच मोल नाही का? लेकरांच्या आई वडिलांनी खूप संकटानं तोंड दिलं. लेकरांनी जन्मापासूनच उपेक्षित त्यांचं जीवन जगलं. त्यांना सहाय्य कर. मोठ्या अपेक्षेने लेकर पैठणला आले. त्यांना असं रिकाम्या हाती पाठवू नकोस. तुम्हाला सांगतो, त्या विनायक शास्त्रींचं बोलणं ऐकून मला तरी धडकीच भरली होती. म्हणलं झालं
यांच्या तत्वापायी आपण चिरडले जाणार. हणम्या श्वान कितीही भुंकला तरी त्याच्या मालकाला फक्त ठाऊक असतं त्याला शांत कसं करायचं ते. माणसांचंही असंच असतं. एकदा का माणसाला जे हवं आहे ते हाती गवसले की मग ही तत्व वगैरे सगळी मागे पडतात आणि मग ध्येय गाठणे सोपे होते. वा वा मालक, मानलं तुम्हाला. अहो त्या कार्ट्यांचा धर्मसभेत उभा राहण्याचा मार्ग तुम्ही परस्पर बंद केलात. यापूर्वी असे असंख्य न्यायनिवाडे आम्ही धर्मसभेत न होऊ देता परस्पर बाहेर निकालात काढलेत. त्यातून 2 गोष्टी साध्य झाल्या. एक म्हणजे लोकांच्या मनात असलेली आमची प्रतिमा डागाळली नाही आणि दुसरं आम्हाला जे हवं होतं ते तसंच घडलं. इसोबा शास्त्री मला म्हणलेच होते तुम्ही लय मोठे विद्वान आहेत म्हणून, पण त्याचा खरा अर्थ आज गावला. अहो नुसती ग्रंथाचीच नाही तर माणसाची मन सुद्धा तुमची तोंडपाठ आहेत. अहो विनायक शास्त्री सारखा माणूस एका क्षणात ताब्यात घेतला. अहो मालक, तुमच्यामुळे माझा जीव पण वाचला. पण काय रे हणम्या, तू म्हणत होतास त्याप्रमाणे त्या पोरांवरची कृपादृष्टी ती कुठे गेली? हरवली की काय? ते इथे आल्यापासून आम्हाला किंचितही त्यांच्यातलं अलौकिकत्व काही दिसलं नाही. नष्ट झालं की काय? आता अहो तुमच्या पुढे त्यांचा थोडाच निभाव लागणार आहे. केशवा केशवा. समधी त्या इसोबा शास्त्रीच्याच पंक्तीतली आहेत. मावशी, आपण असं कोणाबद्दल थेट निष्कर्षापर्यंत का पोहोचावं? नाही तर करायचं काय मग? कावेरी म्हणते ते अगदीच काही चुकीचं नाही बरं. हो ना, लेकरांच्या मागची संकट मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच चाललीये. काका, खरं सांगू, पैठणात येऊन ही जी कठीण परिस्थिती समोर उभी ठाकलीये हीच आपला मार्ग सोपा करेल कदाचित. गलका? एवढा गलका? हा गलका कशाचा आहे? काही झालं तर नसेल ना? अरे काही नाही रे, ब्रह्मेश्वर शास्त्री आले असतील. त्यांना पाहायला एवढी गर्दी? ग ब्रह्मेश्वर शास्त्री म्हणजे दक्षिण काशीचे, म्हणजे पैठणचे सर्वोच्च न्यायशास्त्री. अगं मोठमोठे धर्मपंडित, शास्त्री, राजे, सेनापती नुसते त्यांच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात. आणि पण ते असं तसं कोणालाही भेटत नाही तो, आणि म्हणूनच नुसतं त्यांचं उझळतं दर्शन होण्यासाठी अशी झुंबड उडते. मग आपणही पाहूयात त्यांना, बघूयात तरी ते कसे दिसतात. हो, आपण जाऊयात. चल. पण शास्त्रींना ओळखायचं तरी कसं? त्यात काय आहे? ज्याच्या अंगावर अशी भरजरी कापड असतील, त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसत असेल, तेच असतील ना ब्रह्मेश्वर शास्त्री. अरे आपण नीट निरखून बघूया, आपल्याला दिसतील ते. इथे तर नुसतीच गर्दी आहे, ब्रह्मेश्वर शास्त्री कुठेच दिसत नाहीयेत. अगं मुली, असं काय म्हणतेस? शास्त्री बुवा असे वाटेवरनं चालत येत नसतात. मग आपल्याला कसे दिसतील ते? त्या तिथं तिकडे पालखी दिसतीये का? त्या पालखीमधनच त्यांची जाई असते. आणि त्यांचं दर्शन सुद्धा आपल्याला देवदर्शना समानच आहे बरं का. काय बाई यो थाट म्हणायचा? हा नुसता थाट नाहीये कावेरी, त्यांच्या न्यायदानानं त्यांनी लोकांच्या मनात मिळवलेलं स्थान आहे.
कुणावरही अन्याय झाला असा न्याय त्यांनी आजतागायत केलेला नाही असं त्यांचा लौकिक आहे. मग हे आपल्यालाही न्याय मिळवून देतील ना. धर्मसभेत उभं राहायची संमती आपल्याला मिळालेली नाहीये हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर आपल्याला ते सहाय्य तरी कसं करतील. दादा, मी तर म्हणतो आत्ताच त्यांना भेटावं, त्यांच्या कानावर घालूया आणि त्यांची संमती मिळवूया.